ह्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, काल आपला जो विचार सुरू होता की नामसाधक म्हणा, चांगला साधक कसा असतो, की भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंताच्या आठवणीमुळे मला भगवंताची भक्ती करायची आहे, मला त्याचं बनायचं आहे, हा विचार रात्रंदिवस त्या साधकाच्या मनामध्ये सुरू असतो. इतकी तळमळ सज्जनो त्या साधकाला असते. उत्तम साधकाची लक्षण सांगत असताना नाथ महाराज हा सगळा विचार जेव्हा सांगतात, खरं म्हणजे हे सगळं श्रवण करत असताना तुम्हा आम्हाला सज्जन हो या मार्गाने जायचंय, नवे नवे आपल्याला असं बनायचं आहे, म्हणून हा एकनाथी भागवत वाचन श्रवण चिंतनाचा आपला भाग चाललेला आहे. की त्याला रात्रंदिवस त्या भगवंताची एवढी आठवण असते की मोना मला त्याचं व्हायचंय, मला त्याचं व्हायचंय, मला त्याचं व्हायचंय. सज्जनो, प्रपंचामध्ये तुमची माझी तळमळ ही प्रपंचासाठी, मुलासाठी, मुलीसाठी, घरातल्या वेगवेगळ्या प्रापंचिक घटनांमध्ये आपण इतके इन्व्हॉल्व असतो. मुलाचं म्हणा, मुलीचं म्हणा, लग्न ठरल्यानंतर दिवस रात्र तो विचार आपल्या मनामध्ये सारखा घोळत असतो. त्याच्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. प्रापंचिक कारणांमुळे वर्षानुवर्ष जात आहेत. पण कधीतरी हा विचार आपल्या मनामध्ये येतो का की ज्या भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, या नरदेहाचं महात्म्य काय पुढे येणारच आहे. पण अन्न देतो उदरासी, शरीर विकणे लागे तयासी. समर्थ म्हणाले पुढे की नोकरी करता आपण 8-8, 10 तास केवढी धावपळ करतो. केव्हा उठावं, केव्हा निजावं, काय काय कार्यक्रम आपल्याला, आपल्या प्रापंचिकले आपल्या आवडीचे कार्यक्रम आपल्याला बाजूला ठेवावे लागतात. कारण सर्व्हिस आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, धंदा आहे. ते करत असताना समर्थ म्हणतात की अन्न देतो का, पगार आहे ना, पोटाला अन्न देतो ना तो. ज्याची काय म्हणतात करावी चाकरी, त्याची वाजवावी टाळी, असं काहीतरी एक आहे. तर त्या नोकरीसाठी समर्थ म्हणाले की अन्न देतो उदरासी, शरीर विकणे लागे तयासी. पण पुढे म्हणाले जेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे बा. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी उत्तम नरदेह दिला, ज्या नरदेहाच्या साह्याने आपण उत्कृष्ट प्रपंच करायचा आयुष्यभर प्रयत्न करतो. पण हे सगळं होत असताना आपल्या मनाला कधीच असं वाटत नाही की भगवंता एक झालं की एक. रोज संध्याकाळी झोपलो, उद्या उठलो, सकाळी उठलो की आपल्या मागणीची लिस्ट मानस पूजेमध्ये तयार असते. महाराज हे करा, महाराज हे झालं पाहिजे, महाराज ते झालं पाहिजे, महाराज असं. मागण्याची मोठी किराण्याच्या लिस्ट पेक्षा लिस्ट रोज आहे. किराणा तरी महिन्यातूनच एकदा भरतो. पण तुमच्या माझ्या सामान्य प्रापंचकाची मागण्याची लिस्ट रोज आहे महाराजांकडे. बरं, इतकी वर्ष झाले ते देतायत, ते पुरवतायत, आपण मागतोच आहे ते पुरवतायत. पण मी माझ्या अंतःकरणातला विचार तुमच्या समोर मांडतो की माझ्या मनाला असं कधीच वाटत नाही तो इतकं माझ्यासाठी करतोय. माझा सद्गुरुनाथ, माझा भगवंत, माझा जो कोणी उपास्य दैवत असेल त्याच्यासाठी मी काय केलंय आजपर्यंत, हा विचार आपल्या मनाला जन्मोजन्मी शिवलेला नाही सज्जनो. या जन्माचा आपण काय घ्यावं आणि तो विचार आपल्याला रुजावा, तो आपल्याला कळावा, म्हणून हा सत्संग आणि हे सद्ग्रंथ वाचन. नाथ महाराज म्हणाले की अशी तळमळ त्याला असते की आपल्याला या काळाने किती पुढे, किती किती, मी म्हणलं काल आपला विषय, नाथ महाराज म्हणाले की बालपण गेले, तारुण्य गेलं, वार्धक्य समोर दिसतंय आणि ते सुद्धा इतकं भयावह असणार आहे. याची तळमळ आपल्या सगळ्यांना लागायला पाहिजे की नाही. बहुत आयु गेले राहिले अल्पजे की. आपलं आयुष्य झपाट्याने व्यर्थ जात आहे आणि आपलं आयुष्य व्यर्थ जात आहे हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घात आहे, असं त्या साधकाला, असं त्या जीवाला, असं त्या भक्तीच्या मार्गावर खऱ्या अर्थाने चालणाऱ्या साधकाच्या मनामध्ये येतं. नवे नवे हे त्याचं लक्षण आहे सज्जन. हे सगळं प्रत्येक वेळेला आपण अंतर्मनामध्ये डोकावून
टिकमार्क करत जावं. मला वाटतं का असं? माझं होतं का कधी असं? माझी अशी तळमळ आहे का भगवंताविषयी? नाथ महाराज म्हणतात की आपलं आयुष्य असं वाया चाललेलं आहे, हा आपल्या या नरजन्माचा मोठा घात आहे. आणि सज्जन हो, नाथ महाराज म्हणाले हे जगाला कळत नाही. हजारो लाखो लोक पहा, तुम्ही आपल्याच आजूबाजूला पहा, जे सत्संगामध्ये नाही, आयुष्यभर फक्त प्रपंच प्रपंच प्रपंचाच्या गप्पा, देवासमोर दिवा नाही, देवाची पूजा नाही. काय घरं असतात एक एक. जे सत्संगात नाहीत, जे भगवंताच्या प्रेमात नाहीत, त्यांचं आयुष्य कसं आहे? नाथ महाराज म्हणाले की क्षणोक्षणी हा काळ माझं आयुष्य संपवतोय आणि जन्मापासून मी रोज मृत्यूच्या अधिक अधिक जवळ चाललोय. कशाचे वाढदिवस? कशाचे काय वाढदिवस आहे? काय वाढलं? काळाने आपला वेळ खाल्ला ते वाढलेलं आहे. रोज प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी आपण सगळेजण मृत्यूच्या जवळ जातोय सज्जनो. पण परमार्थ हा काही साधत नाही. म्हणून ते म्हणाले केवळ हे बा, क्षणाक्षणा काळू जातसे व्यर्थ, काही न साधे जी परमार्थ, जन्म मरणाचा आवर्त, पुढे अनर्थ रोकडा. पुढे अनर्थ कोणता आहे? एकदा हा जन्म गेला सज्जन हो, या कुडीतून, या नरदेहातून हा प्राण एकदा निघून गेला, तो आत्मा निघून गेला, ते सूक्ष्मदेह, ते लिंगदेह निघून गेलं. पुढे त्याला पुन्हा मनुष्य जन्म कसा मिळेल? अत्यंत अत्यंत अवघड आहे. म्हणून हे सगळं अतिशय व्यर्थ जाणार आहे. म्हणाले स्वर्ग नर्क कर्म ब्रह्म, चहू प्राप्तीशी मनुष्य धर्म, या लागी त्यजुनी पाप कर्म, मोक्ष धर्म धरावा. मानव देहामध्ये 4 गोष्टी तुम्हाला सहज साधू शकतात. ते म्हणाले की ह्या फक्त मनुष्य जन्मात शक्य आहे. एक, कर्म, त्याच्यानुसार मिळणारा स्वर्ग किंवा नर्क, आणि त्याच मनुष्य देहामध्ये, त्याच मनुष्य देहाचं साधन म्हणून वापरून जे कर्म तुम्ही कराल, त्या कर्माने तुम्ही ब्रह्मपद सुद्धा प्राप्त करू शकता. स्वर्ग नर्क कर्म ब्रह्म सगळं या मानव देहामध्ये तुम्ही साधू शकता. इतर योनींमध्ये आपल्याला हे साधन शक्य नाही. पुढे म्हणाले चहू प्राप्तीशी मनुष्य जन्म, मग या लागी त्यजुनी पाप कर्म. कर्माचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय नाथ महाराज म्हणाले, तेव्हा सगळी सत्कर्म आयुष्यामध्ये करा. पाप महाराजांचं किती सुंदर, मी तुम्हाला म्हटलं ना, सगळं आपण जी उपासना करतो त्यामध्ये प्रामुख्याने आपली सायम उपासना, शेजारती आणि सकाळची काकड, या सगळ्या आपल्या नित्य क्रमोपासनेमध्ये सज्जन हो, सगळे वेद, उपनिषद, शास्त्र, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, समर्थांचा दासबोध, या सगळ्यांचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अगदी सार मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामध्ये. म्हणून पाप कर्माकडे प्रवृत्ती ठेवू नये, पाप कर्माकडे वळू नये, जननिंदेचा खेद मानू नये, जनस्तुतीचा आनंद मानू नये. अहो एक 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 ब्रह्मानंद महाराजांनी आपल्याला जे मुद्दे दिलेत, एकदा एक वाचलं ना तर 15 दिवस एका वाक्यावरच आपण चिंतन करावं, नवे नवे तसं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. पाप कर्माकडे प्रवृत्ती ठेवू नये, पाप कर्माकडे सारखं लक्ष द्यावं. मी कुठे चाललोय, मी कुठे चाललोय, माझं मन कुठे चाललंय. विशेषतः एकांतात जे असतो ना आपण सज्जनो, खरे ते असतो. आणि त्यावेळेला आपल्या अंतरंगातला विचार प्रवाह जर आपण पाहिला तर तेव्हा आपल्या लक्षात येतंय की अरे काय माझे इतके दिवस झाले मी अनुग्रह घेतला, इतके दिवस झाले मी उपासना करतो, इतके दिवस झाले मी नाम घेतो, पण माझ्या विचारांची गती अजूनही 90% जरी चांगलं असलं तरी 10% अजून माझं अंतःकरण अस्वच्छ आहे, निर्मळ नाही. आणि जोपर्यंत ते निर्मल स्वच्छ होत नाही तोपर्यंत त्या अंतःकरणामध्ये तो आत्मा प्रकाशत नाही.
आत्मज्ञानासाठी ते अंतःकरण अजून पात्र नाही असं शास्त्र सांगतं, असं नाथ महाराज सांगतात. म्हणून नाथ महाराज काय म्हणाले, त्या लागी त्यजुनी पाप कर्म. म्हणतात ना एखाद्या तुम्ही पैसे कमवू नका बाबा, आहे ते तर गमवू नका. हे जसं आपल्या प्रपंचात की बाबा बापानी इस्टेट करून ठेवली, तुला वाढवता नाही आली तर नको वाढव, पण आहे ती विकून नको टाकू, नाही का. हे जसं आहे तसं या देहाने नाही झालं, तुला सत्कर्म कर्म नाही झालं, ध्यान धरणार जप तप काहीच झालं नाही, पण निदान पाप कर्माकडे तरी वळलो. पण सज्जनो, हे सत्संग झाल्याशिवाय पाप कर्म कमीच होत नाही. हे जर नसेल तर बाकी बस पशूंसारखंच जीवन आहे. नाही मी खूप चांगला वागतो, मी वाईट वागत नाही, अमकं नाही तमकं नाही, पण विलासी जीवन तर मी जगतो ना, त्याच्यामध्ये भगवंताला कुठे स्थान आहे. महाराज म्हणाले तुमच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, तुम्ही खूप चांगले वागताय, पण भगवंताचं स्मरण, भगवंताचं अधिष्ठान जर नसेल तर उपयोग नाही. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय, भगवंताच्या भक्तीशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय खरं समाधानच मिळणार नाही. आणि खरं समाधान जर मिळालं नाही तर आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ मेला, असं आहे. सज्जनो, हे आपल्याला साधायचं. आपण सगळे, मी म्हटलं ना, आपण हे सगळं का चिंतन करतो की नाही मला असं व्हायचंय, मला असं व्हायचं. जेव्हा 100 गोष्टी चांगल्या ऐकून आपण आणि सातत्याने, बरं सातत्याने व्हायला पाहिजे. पहा तुम्ही 8-10 दिवस जपापासनं, म्हणजे जेव्हा केव्हा अशौच येतं तेव्हा पहा तुम्ही, संध्या नाही, पूजा नाही, जप नाही, चांगलं वाचन नाही, काही नाही, असं 10 दिवस जर तुम्ही राहिलात ना, 11व्या दिवशी पुन्हा तुम्हाला काहीच करावं लागेल. एकदा मनुष्य सत्संगापासून दूर गेला, सद्मार्गापासून जर दूर गेला ना, पुन्हा त्याला त्या ट्रॅकवर आणायला, त्या मार्गावर आणायला, त्या मनाला आपलं लक्षात येतं की फार वेळ लागतो सगळं. म्हणून महाराज काय म्हणाले की अखंड अनुसंधान, अखंड अनुसंधान, अखंड अनुसंधान हा शब्द महाराजांच्या 365 दिवसांच्या प्रवचनामध्ये इतक्यांदा आलेला आहे. किती वेळा सांगितलं. समाधान, आनंद, अखंड समाधान हे शब्द महाराजांचे इतक्या वेळेला आले. त्याचं कारण आपल्या जीवनाचं ध्येय सज्जन होते. महाराजांना ते सांगायचं की अरे काही शेवटी मोठं काय म्हणणार महाराज, किती किती सद्गुरूंनी दयाळू असावं, किंवा आपल्या सद्गुरूंनी आपल्याला किती कन्सेशन द्यावं. शेवटी म्हणाले अरे बाबा तू काही नाही केलं तरी चालेल, पण तुझा सद्गुरू तुझ्या पाठीशी कायम आहे, एवढी तरी जाण अखंड ठेव. याचाच अर्थ काय, पुन्हा अखंड अनुसंधान नको करू साधन. त्या एखाद्या श्रीमंत बापाच्या पोराला कशी अखंड जाणीव असते, माझा बाप खासदार आहे, माझा बाप काय आमदार असेल, काय असेल, रस्त्याने जाऊ द्या, कोणत्या पोलिसांनी आवडू द्या, कोणत्या त्याची बॉडी लँग्वेज काय असते आपण पाहतो. श्रीमंताची शेफारलेली मुलं समाजामध्ये आपण पाहतो, काय त्यांना ती हे असते की नाही माझा बाप गुरमी आहे. महाराज म्हणाले तुम्हाला तशी गुरमी नसावी, तसा अहंकार नसावा, पण घाबरू नका, धीर सोडू नका. याच्यासाठी ते म्हणाले की अरे मी तुमच्या पाठीशी आहे, पण सत्कर्माला विसरू नका. म्हणून ते म्हणाले पाप कर्म त्यजुनी मोक्ष धर्म धरावा. मला मोक्ष मिळवायचा, मला मुक्ती मिळवायची. मुक्ती कशापासून मिळवायची, दुःखापासून निवृत्ती घ्यायची. अखंड या जीवनामध्ये मला इथेच मोक्ष आपल्याला मिळवायचा. सज्जनो, पुढे म्हणाले नरदेह मोक्षाचा वाटा, वृथा जातसे कटकटा, हृदयी आधी लागला मोठा, विषय चेष्टा विसरला. प्रत्यक्ष लक्षणे अनित्य, संसारू दिसे नाशवंत, या लागी तो नव्हे आसक्त, होय विरक्त इह भोगी. सज्जनो, खरा साधक जो असतो ना, इतकं त्याचं चिंतन असतं अखंड की अरे मला या जन्मात मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. हा नरदेह माझा वाया जातोय, याची इतकी बोच त्या साधकाला, त्या भक्ताला असते की अखंड त्याच चिंतनात तो असतो. आणि ही गोष्ट त्याच्या अंतःकरणाला इतकी बोचलेली असते, म्हणून त्याची तो इंद्रिय सुख
तहान भूक महाराज म्हणाले विसरून जातो. याचा अनुभव आपल्याला प्रपंचात येतो. एखाद्या गोष्टीची चिंता लागली ना, हे खरंच आपल्याला तहान भूक आपण विसरून जातो. इंद्रिय सुख नको वाटतं. 4 दिवसावर मुलीचं लग्न आलं, पैशाची व्यवस्था झाली नाही, कार्यालयाची व्यवस्था झाली नाही, कोणी म्हटलं अहो पहा ना किती छान सिरियल आली, तो काय रिॲक्ट होईल? माझ्या डोक्यावर एवढे ओझ आहे, तुम्हाला सिरियल पाहा म्हणते. अहो जेवत नाहीत आपण. जेव्हा एखादं काम फार मोठं आपण अडचणीत असतो ना, भूक सुद्धा लागत नाही. मनस्थिती काय असते बघा, मनावर केवढा परिणाम होतो माणसाच्या. ज्या परिस्थितीमधून आपण जात असतो ना, मग ती आनंदाची असो दुःखाची असो, त्या परिस्थितीचा मानवी मनावर अतिशय मोठा परिणाम होतो. आणि तो झालेला परिणाम तुमच्या सुखप्राप्तीत किंवा दुःख प्राप्तीमध्ये होत असतो. भूक लागत नाही, तहान लागत नाही, ते काम झालं पाहिजे बाबा, ते काम झालं पाहिजे असं आपल्याला प्रपंचात होतं. सद्गुरूंना संतांना अपेक्षा येते की जसं तुम्ही प्रपंचात इतकी ओढा ताण करता, तहान भूक तुमची विसरते. कशासाठी? तर प्रापंचिक कामना पूर्तीसाठी. नाथ महाराजांना अपेक्षित आहे की तुम्ही त्या भगवंतासाठी, त्याच्या भक्तीसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी, त्या समाधानाच्या प्राप्तीसाठी असं कधी तुमचं होतं का? ही सगळी लक्षणं पाहिल्यावर आपल्याला सगळं हे होतं फक्त प्रपंचासाठी, भगवंतासाठी, सद्गुरूसाठी, उपासनेसाठी, नामासाठी, संकल्पासाठी. अशी आपली घालमेल कधीच होत नाही. नाथ महाराज म्हणाले इतका इतका अस्वस्थ असतो तो, काय माझा जन्म वाया चालला, माझा वेळ वाया चालला, मी भगवंताकडे अजून पोहोचलो नाही, मला भगवंत केव्हा मिळेल. खाणं पिणं सुख कोणतंही त्याला घ्यावं वाटत नाही. म्हणाले पुढे प्रत्यक्ष लक्षणे अनित्य, संसारू दिसे नाशवंत, या लागी तो नवे आसक्त, होय विरक्त इहभोगी. नाथ महाराज म्हणाले प्रत्यक्षपणाने म्हणजे अनित्यपणाच्या लक्षणाने की हा सगळा संसार नित्य आणि अनित्य. आपण म्हणलं नित्यानित्य विवेक, काल विषय आपला तो झाला की नित्य कोण आहे तर भगवंत आहे, अनित्य कोण आहे आपल्या आजूबाजूचा प्रपंच, हा सगळा अनित्य. याची इतकी स्पष्ट जाणीव त्या भक्ताला असते, त्या साधकाला असते. आणि ही नित्य अनित्याची सगळी कन्सेप्ट, सगळी संकल्पना सज्जनो सत्संगाने साधते, हळूहळू पटतं. आणि त्याही पेक्षा खरा जर कोणता सत्संग असेल तर नाम. मी तुम्हाला म्हटलं ना की नुसतं नाम घ्या तुम्ही. महाराज म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या, ते ज्ञान प्राप्ती, नित्यानित्य विवेक, काय सगळं सगळं आपोआप काय. मी म्हटलं तुम्हाला त्या बाई काय म्हणाल्या, अहो महाराजांनी घर दान केलं, मग आपण घर बांधण्यासाठी धावपळ कशाला करायची. याचा अर्थ तुम्ही प्रयत्नवादी नसावेत असा नाही, पण ती आसक्ती, त्या आसक्तीने ममत्व, त्या ममत्वानी अस्वस्थता, ही जी शृंखला आहे देतील ना ते प्रयत्न करत राहावे. पण ते मिळालं नाही म्हणून जी रोजची कटकट आहे, मरमर आहे, अस्वस्थता आहे, घालमेल आहे, झालं नाही घर, झालं नाही घर, त्यांनी त्याच्यावर चिडायचं, ह्यानी त्याच्यावर चिडायचं. आणि या संसारात खरं सुख असताना सुद्धा विनाकारण दुःख भोगत राहणं, हे सगळं जर कशाने साधत असेल तर ते म्हणाले नामाने. म्हणून ते म्हणाले की त्याला नित्य कळतं, त्याला अनित्य कळतं. हा संसार अनित्य आहे, तो भगवंत, तो माझा सद्गुरू नित्य आहे. आणि तो नित्य आहे, शाश्वत आहे, तोच मला खरं सुख देणार आहे. ही संकल्पना त्या साधकाची, सज्जनो त्या भक्ताची अतिशय स्वच्छ असते. आणि त्यामुळे पुढे म्हणाले याची परी अनुमाना, परलोक भोग भावना, आतळो नेदी मना, नश्वर पतना जाणूनी श्रीहरी. कै कृपा करील गोविंद, कै तुटेल भवबंध, कै देखेन तो निजबोध, परमानंद जेने होय श्रीहरी. इहलोकातल्या सगळ्या भोगांना तो विरक्त होतो, हळूहळू विरक्त होतो. हे सगळं होत असताना त्याच्या प्रपंचामध्ये कुठेही अस्वस्थता प्रापंचिक नसते. विरक्त झाला म्हणजे त्याचा प्रपंच गेला
आपल्या मनात ती फार मोठी भीती असते की काल असा विषय झाला आपला, आता रामनाम घ्यायला संसारच सोडून देणार ते, असे काही लोक बोलतात. तसं होत नाही. ज्या परमात्म्याच्या नावानी, ज्या परमात्म्याच्या नावामध्येच परमात्मा, नवे नवे रामसे बडा राम का नाम असं जेव्हा म्हणतात तेव्हा तो दुःख कसा देईल सज्जन. दुःखाची निवृत्ती करणार ते नाम आहे. म्हणून तो विरक्त होतो. तसा या जगाच्या अनुभवावरून त्याला परलोकाचं दुःख देखील नाशवंत लक्षात येत. साधक जेव्हा साधना करतो, भक्ती करतो, नाम घेतो, तेव्हा त्या नामानी अंतःकरण शुद्धी बरोबर हळूहळू ज्ञानाची प्राप्ती सहजतेने होते. लक्षात सुद्धा येते की त्याला ज्ञान प्राप्ती, आणि त्याला लक्षात येते की हा इहलोक आणि तो परलोक सुद्धा नाशवंत आहे. का? खूप पुण्य केलं, स्वर्गाची प्राप्ती झाली, पण पुण्यांश कमी झाला की स्वर्गातून पुन्हा पतनच आहे. हे त्याला व्यवस्थित कळतं. नवे नवे नाथ महाराजांना तुम्हा आम्हाला हे शिकवायचंय की हे लक्षात घ्या. मग याच्यासाठी महाराजांनी काय सांगितलं की सकाम भक्ती, नामासाठी नाम. महाराज आज 4000 जप झाला बा, हा जप पुन्हा जप होण्यासाठीच घ्या. नाही 4000 झाला, आता मुलीचा फॉर्म मला नंबर लागूच द्या, मागू नये असं नाही, कानावर घालावं, मागू नये. त्याही पेक्षा खरं म्हणजे त्यांना माहितच आहे, तरी का कानावर घालावं, तर मी करता ही भावना नष्ट होण्यासाठी कानावर घालायचं. नामा करता नाम यांनी जे पुण्य प्राप्त होईल ते सकाम नसेल. भगवंताची भक्ती करत असताना त्या पुण्याचा साठा संपल्यानंतर ते म्हणाले पुन्हा स्वर्गामधून खाली यावं लागतं. त्याला स्वर्ग सुखाचा मोह सुद्धा लागत राहत. ते म्हणाले भगवंताच्या भेटीची तळमळ लागते. आणि भगवंत ते म्हणाले कै कृपा करील गोविंद, कै तुटेल भवबंद, कै देखेन तो निजबोध, परमानंद जेने होय. त्या भक्ताची अवस्था नाथ महाराज सांगतात की त्याला सारखं वाटतं की भगवंता कधी भेटशील, हे नारायणा, हे श्रीकृष्णा, पुन्हा आपल्या मोक्षप्राप्तीच्या रहस्याकडे यावं. हे रामा, हे दयानिधी, माझा उद्धार कधी करशील, तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल. नाही, अशी तळमळून प्रार्थना जेव्हा आपण करू नवे नवे, अशी आपल्याला ते जमत नाही. म्हणून मोक्षप्राप्तीचं रहस्य रोज वाचावं, रोज रोज सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा असेल त्यांनी राम नामाचा अभ्यास करा. आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने काय सांगू तुम्हाला. मुंबईमध्ये राहणाऱ्या एक महाराजांची आपल्या कन्या, छान नामस्मरण करणारी, उपासना करणारी, तिचा काही दिवसांपूर्वी फोन आला. काय असतं माहिती का, अनुग्रह घेतला, नामाला सुरुवात केली, नामाचा अभ्यास सुरू केला. महाराज सुद्धा फार दयाळू असतो. पहा, आपलं लेकरू जेव्हा शाळेत पहिल्या दिवशी आपण घालायला जातो त्याच्या आधी 8 दिवस त्याची तयारी करतो. चला आता आपल्याला बॅग घ्यायची, शाळेत जायचं ना, वॉटर बॅग घ्यायची, जायचं ना शाळेत, रोज त्याला एक इंजेक्शन. मग त्याला घेऊन जातो, सगळं आणतो, मग तो शाळेत जायला सुरुवात करतो. मग चला आता तुला काय कोणता डबा द्यायचा, आई म्हणते, मग काय त्याच्या आवडीचे रोल करून देते, पोळी करून दे, वाट काय असेल. त्याला तो शाळेत जायला लागला की रोज काहीतरी गोड धोड, घरी आले की पुन्हा त्याच्याशी गोड गप्पा वगैरे. हे या जन्मातली आई बाबा करतात. नाम सुरू झाल्यानंतर सद्गुरु माऊली, ती सुद्धा माऊलीच आहे, आईच आहे. माझं लेकरू जपाला लागलं, माझं लेकरू आता काहीतरी त्याला गोड 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 अनुभव देत असते. पुन्हा महाराजांनी सांगितलं अनुभवांच्या मागे लागून. यांना अनुभव आला तर यांना येणार नाही असं नाही, प्रत्येकाला आणि अनुभवांच्या मागे लागेल नाही. ते म्हणाले हे सगळे माइलस्टोन आहे, मैलाचे दगड आहेत. समुद्रातून जाताना मैलाचे दगड लागतील का? कोणी समुद्र मार्गाने प्रवास करत असेल, कोणी रोडने असेल, कोणी फ्लाय होऊन जात असेल, पण महाराज म्हणे त्याच्याही मागे लागू नका. तरी पण त्या आपल्या महाराजांच्या कन्येला
छान जप सुरू झाला, उपासना सुरू झाली. आणि ती म्हणाली, मला पहाटे पहाटे एक सुंदर स्वप्न, मी रात्री जप करत झोपली आणि पहाटे 4:30-5च्या दरम्यान ती म्हणाली, मला स्वप्न पडलं. म्हणाली, आमचं मुंबईचं घर 2 रूम किचनचं, आणि मला स्वप्नामध्ये पूज्य श्री महाराज आपल्या घरी आले. काहीतरी उत्सव सुरू आहे असं स्वप्न पडलं. आमच्या हॉलमध्ये महाराजांचे रामराय म्हणले, सगळ्यांचे सकाळचे काकड आरती हे झाले, दुपारचा भोजन प्रसाद झाला. आणि एका रूम मध्ये महाराजांना दुपारच्या विश्रांतीसाठी महाराज गेले. बाकीच्यांची जेवण वगैरे चालू होती. थोड्या वेळाने सगळ्यांचे भोजन प्रसाद संपले आणि त्या वामकुक्षी घेऊन महाराज थोडं त्या रूम मधून हॉलकडे यायला लागले. हे तिला स्वप्नात दिसले, मी तुम्हाला सांगतो. आणि असे महाराज सद्गुरू प्रल्हाद महाराज असे काठी घेऊन यायला लागले. सगळे लोक, स्त्री पुरुष, महाराज तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीतरी प्रवचन करा ना, तुम्ही काहीतरी सांगा ना. महाराज, अरे नाम घ्या, अरे नाम घ्या, अरे नाम घ्या. तरी एक जण म्हणला, नाही महाराज तुम्ही काहीतरी प्रवचनच करा. तर महाराज काय म्हणाले, अरे आत्ताची गोष्ट आहे बरं, अरे काय प्रवचन करायचं म्हणाले, मोक्ष प्राप्तीचं रहस्य काढा म्हणाले, ते वाचा, त्याच्याशिवाय मी तरी काय सांगणार म्हणाले. काय परंपरा आहे म्हणाले. एकदम जाग आला, पाहिलं, उठले मी. पहिल्यांदा उपासनेचं पुस्तक काढलं आणि प्रवचन वाचायला सुरुवात. सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी देह ठेवल्यावर सुद्धा काय परंपरेविषयी निष्ठा. अरे मला काहीच वेगळं सांगायचं नाही, ब्रह्मानंद महाराजांनी जे सांगितलं ना तेच मला सांगायचं, तेच वाचा, त्याच्याशिवाय मी वेगळं काय सांगणार. त्याच्यात 2 गोष्टी आहे की माझ्या परंपरेतल्या संत महापुरुषांच्या प्रति असलेली विनम्रता, स्वतःची लीनता, आणि हळूच ते आणि मी काही वेगळे आहेत का, त्यांना आणि मला काही वेगळं सांगायचंय काय, आणि सांगायचं तरी काय, हे आयुष्याचा भरोसा नाही. म्हणून शक्य तितक्या त्वरेने, अंडरलाईन आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करा. काय एक एक वाक्य आहे सजन. मी म्हणलं तुम्हाला आपली उपासना मनापासून करावी, त्याचं चिंतन करावं, नाम घेताना हाच विचार करावा, काही वेगळं करायची गरज. सगळ्या वेदांचं, उपनिषदांचं, शास्त्रांचं सार आपल्या उपासनेमध्ये, आपल्यामध्ये. आता आपण जी उपासना करतो, कोणती उपासना तुम्ही घ्या, आपल्या सद्गुरूंनी दिलेली जी उपासना असेल ना ती. आता आपण ह्या परंपरेतले म्हणून आपण हे करायचं. पण काय आहे सांगा, काय त्याचा सांगायचं, हा काय चमत्कार आहे का, काय सगळं अनाकलनीय. मी आहे, मी आहे, मी आहे. आज एवढी माणसं, ते वाक्य लिहिलं ना तिथे, इतके जीव जेव्हा नामासाठी एकत्र येतात, ही कोणाची योजना आहे, ही ईश्वरी योजना आहे. सामूहिक जपाचं महत्व सांगताना ते म्हणाले की इतके जीव जेव्हा एका वेळेला नामाला येतात तेव्हा ती ईश्वरी योजना आहे. आणि त्या ईश्वरी योजनेमध्ये सामूहिक जपात आपण बसतो तेव्हा आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी फार कमी काळ लागतो, फार पटकन. एकट्याने घरी जप करत बसेल तर चित्त शुद्ध व्हायला जर 6 महिने लागत असेल, तर सामूहिक उपासनेत जर तुम्ही आलात तर 3-3.5 महिन्यात काम होऊ शकतं. तुम्ही म्हणा का तुम्ही ते मोजून पाहिले का, तसं नाही. त्याचा सार हा आहे मला वाटतं. हे सामूहिक जपाचं, हे सामूहिक उपासनेचं सज्जन महत्व आहे. दुसरं, कलियुगासाठी त्यांनी सांगितलं संगम शक्ती. ही कलियुगामध्ये संघटनेचं महात्म्य आहे. ज्याचा संघ मोठा, हा तो आपण बाहेर काय, कोणाकोणाच्या संघटना, कोणाकोणाची संघशक्ती, ते काय काम करतायत, आणि आपली संघशक्ती नसेल तर काय होतं, हा राष्ट्रीय विचार आहे. म्हणून समूहानी राहावं, समूहानी साधना करावी. समूहाच्या साधनेचं एक वेगळं महात्म्य. एका वेळेला इतके जीव, इतकी मन त्या भगवंताच्या चरणी जेव्हा एकत्र येतात, मग तिथे नुसता दगड जरी ठेवला आणि सगळ्यांची जर ती भावना आहे की हा मारुती आहे, तर त्या मारुती रायाला त्या दगडामध्ये तुमच्या माझ्या श्रद्धेसाठी निर्माण व्हावं लागतं. हे महात्म्य तुमच्या माझ्या भावनेचं आहे. सगळा परमार्थ सज्जनो भावनेचा आहे, श्रद्धेचा आहे. जिथे जिथे म्हणून आपली श्रद्धा घट्ट होते ना, तिथे त्या भगवंत, महाराजांचं वाक्यच आहे, सत्पुरुषाच्या देहात, त्याच्या पादुकांमध्ये, त्याच्या समाधीमध्ये काही नसतं. पण भक्ताची जी भावना आहे की इथे परमात्मा आहे, त्या भावनेमुळे त्या परमात्म्याला तिथे प्रगट व्हावं लागतं. तसं हे प्रगटीकरण आहे सामूहिक. याच घरात आपण 4 महिन्याच्या आधी आलो होतो, याच घरात आपण 4 महिन्यानंतर सुद्धा येणार आहे. तर या 4 महिन्यातला अनुभव आणि 4 महिन्यानंतरचा अनुभव आपण गेली 22 वर्ष वेगवेगळ्या घरांमध्ये घेतला. काय अस्तित्व आहे त्या
त्या शक्तीचा असते. सज्जन, हे जागृत आपल्याला करायचंय. हे कशासाठी? तर पुन्हा म्हटलं, परमार्थ म्हणजे अखंड आनंद, आणि तो आपल्याला इथेच भोगायचा. मिळतो का? 100% मिळतो. आज 25 वर्ष झाले. एक गुरुवार झाला की पुढच्या गुरुवार काय, पुढच्या गुरुवार झाला की पुढचं. अहो, पाहता पाहता 25 वर्ष आपले त्या गुरुवारच्या सान्निध्यात, त्या गुरुवारच्या स्मरणात, त्या गुरुवारच्या उपासनेच्या स्मरणामध्ये गेलीत की नाही. दुःख आली नाही असं नाही, पण या सत्संगाने त्या दुःखाची तीव्रता पहिल्या मिनिटामध्ये कमी होते, पहिल्या मिनिट. आणि जर आपण सत्संगात नामस्मरणात नसेल तर तो होणारा दुःखाचा आघात त्या माणसाला कोलमडून टाकायला लागतो. तो कोलमडतोच, कारण शक्तीच नाही ना. मनाला जी स्थिरता हवी, मनाला जी शक्ती पाहिजे, मनाची जी स्ट्रेंथ पाहिजे, ती फक्त नामाने आणि साधनेने येते. म्हणून महाराज म्हणाले ना, तुम्ही नाम घ्या, तुमच्या आजूबाजूला मी घुटमळते, मी तुम्हाला पडू देणार नाही. संकट येतील, पण ते तुम्हाला असं तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. हो, काय सांगत महाराजांचं इतकं लक्ष आपल्याकडे, मी तुम्हाला काय सांगू, जितकं स्वतःकडे. म्हणाले ना ते, तुमच्या मनामध्ये एखादी वासना किंवा एखादा विचार निर्माण व्हायच्या आधी मला कळलेला असत. तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. इतक्या अट्टहासाने, इतक्या प्रेमाने केवढं मोठं आश्वासन आपल्याला दिलंय. नाथ महाराज म्हणतात की असा तो साधक, भगवंत माझ्यावर केव्हा कृपा करेल, केव्हा भेटतील भगवंता, अशी तळमळ सज्जनो आपल्याला कधी लागलीये का? अष्टसात्विक भाव आपल्या 2 मिनिटासाठी प्रगट होतात. कधीतरी एखादं पारायण, कधीतरी एखादी माळ, कधीतरी अशी काहीतरी गोष्ट होते, आणि तेवढ्या पुरतं डोळ्यात पाणी येतं. आज आपल्या आयुष्यात जेवढी काही वर्ष झाली, तेवढ्या वर्षांमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आलं, ते फक्त प्रपंचासाठीच आलंय. 1000 वेळा जर आपण आतापर्यंत रडलो असेल, तर 2 किंवा 3च वेळा आपल्यासाठी, आपल्या भगवंताच्या प्रेमासाठी अश्रू आलेले. हे जर गणित आपलं भक्तीप्रती, आपल्या सद्गुरूंप्रती असेल, तर आपल्याला केवढा मोठा लांबचा पल्ला अजून गाठायचा. पण अवघड नाही. एकदा हे प्रपंचातलं सगळं स्टेरिंग परमार्थाकडे वळवायचं ठरवलं सज्जनो, काहीच अवघड नाही. क्रिकेटची मॅच असते की नाही, 20 ओव्हरची मॅच असते. 15 ओव्हर पर्यंत असं वाटतं की हाच संघ आता जिंकणार आहे, आणि शेवटच्या 5 ओव्हरमध्ये एक संघ अशी कामगिरी करून जातो की शेवटच्या 5 ओव्हरमध्ये तो जिंकून टाकतो. तसं हे नाम, तशी ही साधना सज्जनो, आपल्याला त्या भगवंताची भेट. नाथ महाराजांना अपेक्षित असं आहे की भगवंत तू माझ्यावर केव्हा कृपा करशील, आणि या संसाराचं बंधन, म्हणाले ना ते, या संसाराचं बंधन कै तुटेल भवबंधन. ज्या आसक्तीमध्ये, ज्या ममत्वामध्ये मी लपेटून गेलोय, कसं होईल माझं, या मुलाचं लग्न राहिलं, त्या मुलीचं लग्न राहिलं, याला सर्व्हिस नाही, त्याचं कसं होईल, तो लंडनला, हा अमेरिका, काय प्रत्येकाच्या प्रपंचात वेगवेगळं आहे. एवढी विविधता आहे त्या प्रपंचातल्या दुःखाची, प्रत्येकाची सज्जन हो. पण त्या सगळ्यांमधून हा प्रपंच तर आपल्याला सोडता येत नाही, सोडता येणार नाही, आपल्याला सोडवत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, अरे या सगळ्या प्रपंचातल्या चिंतांचं, काळजीचं, भयाचं गाठोडं माझ्या चरणाची ठेव, फक्त नाम घे, मनापासून घे, श्रद्धेने. प्रत्येक संत तेच सांगतो. स्वामी म्हणाले, तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साईबाबा म्हणाले, शिर्डी सजाचे लागतील पाय, तळतील अपाय सर्व त्याचे. महाराज म्हणाले, तुम्ही नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. काय काय वेगवेगळ्या संतांनी एकच सांगितलं, पण शेवटी इंटरनली हे आपलं आपल्याला करायचं. मला जर माझा उद्धार करून घ्यायचा असेल तर मलाच प्रयत्न करावे लागतील. उद्धरेत आत्मना आत्मना कालचा विषय झाला. तो भगवंताची प्रार्थना करतो आणि भगवंताला म्हणतो, भगवंता लवकर धाव, या दीनावर कृपा कर. हे भक्त कैवारी श्रीकृष्णा, या भवसागरातून मला शीघ्र पार ने. पुढे म्हणाले, धाव पावगा श्रीहरी, कृपा करी दीनावरी, मज उद्धरी भवसागरी, भक्त कैवारी श्रीकृष्णा. आता म्हणाले, भगवंता कसं झालं माझं? जैशी जीवना वेगळी मासोळी, तैसा बोधा लागी तळमळी,
प्रेम पडिभराच्या मेळी, देहन सांभाळी सर्वथा श्रीराम. जसा पाण्या वाचून मासा तळमळतो ना, तसं भगवंताच्या भक्तीसाठी, नवे नवे भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताच्या भेटीसाठी त्या साधकाची अवस्था होते. आणि जेव्हा तो भगवंत प्राप्त होतो, जेव्हा तो भगवंत, त्या भगवंताच्या प्रेमापोटी इतक्या त्या भगवंताच्या प्रेमाच्या उकळ्या त्याला फुटतात, त्या आनंदाची अवस्था काही वेगळीच असते. त्यावेळेला तो भक्त स्वतःच्या देहाला सुद्धा सांभाळू शकत, असा आनंद त्याला होतो. आणि असा होतो का सज्जनो? होतो बरं. अगदी आत्ता मी तुम्हाला सांगतो, आत्ताच्या काळातली, या वर्षातली, या महिन्यातली घटना. एक ताई म्हणाल्या, सर आज इतका सुंदर जप झाला, म्हणाले काय सांगू, मला काय करावं काही सुचतच नाही. नाम घेतलं आणि अकारण आनंद, मला काय करावं सुचत नाही म्हणाले. मी महाराजांच्या तसबिरीला असं नमस्कार करते, आलिंगन देते, माझ्या आईला भेटल्यासारखं मला वाटतं म्हणाले. इतकी आनंदाची स्थिती आहे म्हणाले. काय केलं तर सकाळी 2 तास मस्त जप झाला. सज्जनो, आता हे मी तुम्हाला सांगतो, पण याची अनुभूती काही लोकांनाच आहे, काहींना नाही. कारण तशा गुणवत्तेचा जप आपला आजही होत नाही. पण ज्या दिवशी सज्जन नक्की होईल बरं, आपण प्रयत्न करा. जेव्हा खूप जप होतो ना, क्वांटिटी जपाची जशी जशी वाढत जाते, हळूहळू क्वालिटी वाढत जाते, गुणवत्ता वाढत जाते. प्रेमा नामामध्ये रंगणं, आता हे नुसतं वरचं आहे, मी खूप नामात रंगलो, त्याची अनुभूती काय आहे ती नाम घेतल्याशिवाय नाही. आणि ती येते का? 100% सज्जनो, या घोर कलियुगात सुद्धा येते, आत्ता येते 21व्या शतकात. फक्त आपल्याला म्हटलं ना, हा अभ्यास आहे सज्जनो. नाथ महाराज सांगितलात, सकल संत हे सांगतात की हा अभ्यास आहे. भगवंतावर आपल्याला प्रेम करता येत नाही, ही मूळ अडचण आहे. त्याचं कारण असं आहे, महाराज म्हणाले, तुमचं सगळं प्रेम तुम्ही इकडे आटवून टाकलंय म्हणाले. संसारामध्येच सगळं प्रेम, ते प्रेम एक आहे, ते एकदा एकाला व्हायला की पुन्हा दुसरं कसं वाहत आहे. एका म्यानामध्ये 2 तलवारी कशा बसतील म्हणाले. म्हणून या प्रपंचातलं प्रेम आता कळलाय ना, प्रपंच कसा आहे. नाथ महाराज म्हणाले, ते भगवंताकडे आपल्याला लावायचं आहे. भगवंताच्या उकळ्या, प्रेमाच्या उकळ्या येत असताना, त्याचा देह त्याला सांभाळताना, एक नेनोनी नरदेहा मुकले, एकी नवे म्हणून उपेक्षिली. आणि पुढे म्हणाले, पण देहाचे खरे सार्थक हाच करतो म्हणाले. अशी अवस्था जेव्हा भगवंताच्या प्रेमापोटी येते, तेव्हा या नरजन्माचं, या नरदेहाचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं. परिस्थिती कशी आहे म्हणाले, आता नाथ महाराज सांगतात, एक नेनोनी नरदेहा मुकले, एकी नवे म्हणून उपेक्षिली, एक ज्ञान गर्वे गिळले, एक बोलले विषयार्थी. काय काय तर आहेत बघा. नाथ महाराज सांगतात, एक म्हणाला, एकाला एवढा ज्ञानाचा गर्व आहे, माझ्याकडे ज्ञान आहे म्हणले, भक्तीपेक्षा ज्ञानच श्रेष्ठ आहे, मला काही गरज नाही म्हणे, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, असं करा तसं करा, ही ब्रह्म हे माया, इतकं ज्ञान माझ्याकडे, म्हणून ते भक्तीलाच लागले. दुसरे म्हणाले, नास्तिकता आहे, एक नवे म्हणून उपेक्षिली, भगवंतच नाही हो, कशाचा भगवंत म्हणाले, एन्जॉय द लाईफ, काय असतं, खायचं प्यायचं, मस्त अभ्यास करायचा, भरपूर पैसे कमवायचे, वाम मार्गाने मिळायचे, कोणत्याही मार्गाने मिळायचे म्हणले पैसे, आणि पैसे मिळाले की आनंद मिळले, कशाचा देव कशाचं काय, असं नास्तिकपणाने ते भगवंताच्या नादी लागत नाही. पुढे म्हणाले, एक नेनोनी नरदेहा मुकले, एक बोलले विषयामध्ये इतके लुप्त झाले की भगवंताकडे पाहायलाच वेळ नाही, म्हणून तेही भक्ती करत नाही. भक्ती न करणाऱ्याची इतकी कारण नाथ महाराज सांगतात की कोणी ज्ञानाच्या गर्वामुळे, कोणी विषयाला बोलून, कोणी साधनाच्या अभिमानाने, तर कोणी, हे का वय आहे का हो जपाचं? 10वी आणि 5वीच्या पोराला तुम्ही जप सांगायला वेळ, हे काय वय आहे का त्यांचं? आता असतं लग्न झालं, म्हातारपणी जप करायचा असतो, आता कधी करू, उद्या तरी करू, अशी भावना निर्माण होऊन नाथ महाराज म्हणाले तेही भक्ती करत नाहीत. असे भक्ती न करणाऱ्याचे नाथ महाराजांनी उदाहरण दिले.
एक साधनाभिमाने ठकिले, एक करू करू म्हणता गेले, एक करिता अवाटा भरले, करणे ठेले तैसेच श्रीराम. जरी विवेक कळला मना, तरी न तुटती विषय वासना, तेने संतप्त होऊन जाणा, नारायणा चिंतितू श्रीराम. कृष्ण म्हणे उद्धवासी, सविवेक वैराग्य असे जासी, तोची आपुला गुरु आपणासी, विशेषी जाणावा श्रीराम. इतके सगळे प्रकार सांगितल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला म्हणतात, अरे सविवेक वैराग्य असे जासी, तोची गुरु आपणा आपणासी, उद्धरेत आत्मना आत्मना. उद्धवा मी तुला काय सांगू, शेवटी जिथे विवेक आहे तिथे विवेकाच्या साह्याने वैराग्य निर्माण होईल, आणि वैराग्य निर्माण झाल्यावरच सत्सद विवेक बुद्धीने मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या जीवनाचं ध्येय काय, हे ज्याला कळतं तोच स्वतःचा स्वतः गुरु होतो. आणि पुढे काय म्हणाले, तो स्वये जाणे निजबोधासी, निज मानसी विवेके. स्वतःच्या उद्धाराची बुद्धी जेव्हा त्याला होते तेव्हा त्या विवेकाने वैराग्य प्राप्ती होते आणि निजबोध. ज्यासी जैसा भावो त्यासी मी तैसा देवो, ये अर्थी संदेहो उद्धवा पहाहो न धरावा श्रीराम. उद्धवा एथ केवळ पाहिजे निज बुद्धी निर्मळ, तरी आत्मबोध तात्काळ होय सफळ सर्वथा श्रीराम. भगवान म्हणतात, उद्धवा, कोणी साधन मार्ग करता करता आडमार्गात अडथळतात, परत मागे येतात, पण ज्या साधकाला अशा प्रकारचा विवेक आणि वैराग्याचं ज्ञान होतं तो आत्मज्ञान अनुभवायला पात्र होतो. ज्याचा जसा भाव असेल तसा भगवंत त्याला प्राप्त होतो. हा तितकाच देवाचा अनुभव त्याला येतो, यात तिळमात्र शंका धरू नकोस. एकच महत्वाची गोष्ट, परमार्थामध्ये सज्जन हो. नाथ महाराज सांगतात, उद्धवा एथ केवळ पाहिजे निजबुद्धी निर्मळ, तरी आत्मबोध तात्काळ होय सफळ. स्वतःची बुद्धी जितकी स्वच्छ निर्मळ, निर्मळ शब्द छान आहे की काहीच मळ नाही त्याच्यात. परमार्थामध्ये बुद्धी अत्यंत निर्मळ जर असेल, नवे नवे असणं आवश्यक आहे. ज्याची बुद्धी अत्यंत निर्मळ झाली, भगवान सांगतात की त्या ठिकाणी आत्मबोध, नवे नवे आत्मज्ञान तात्काळ प्रगट होतं. सज्जन हो, हे सांगणं जितकं सोपं आहे की बुद्धी निर्मळ होणं, याच्यासाठी जन्मानुजन्म घालावे लागतात. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, आपल्याला माहित नाही पण किती जन्म याला लागतील. पण कितीही जन्म लागला असतील तरी सुरुवात आजपासून करायला हवी. महाराज म्हणायचे ना, उद्याचा एक व्यक्ती आली महाराजांकडे, दुपारी 3:30-4 झाले होते, महाराज निघाले होते नागपूरवर. एक वृद्ध ग्रस्त आले आणि म्हणाले मला अनुग्रह द्यायचा. महाराजांचं सगळं सामान, पेटी हे ते गाडीमध्ये ठेवलेलं होतं. सेवेकरींनी त्या माणसाला बाहेर सांगितलं, नाही आता उद्या या म्हणाले, महाराज आता आज नाही. तसं काय महाराजांना कळालं माहिती. महाराज म्हणले नाही, काढा म्हणाले, रामाची पेटी काढा. पुन्हा महाराजांनी हात पाय धुतले, सोळं नेसलं, त्या माणसाला घेतलं, त्याला अनुग्रह दिला आणि म्हणाले काय नियम असतील ते सांगितले. आणि सेवेकऱ्याला म्हटले, आज याला नामाला लावलं, उद्या जर याचा अंतकाळ असेल तर आपल्याला काय माहिती. आजपासून त्याचं नाम सुरू झालं म्हणाले. ही जी तळमळ आहे सज्जन हो, की तो आत्मबोध आपल्याला कधी होणार माहित नाही, पण महाराज म्हणे कल करे सो आज कर, आज करो सो अब. आत्तापासनं त्याची तयारी निश्चित, आज न उद्या या मार्गावर तर आप्पा नेहमी सांगायचे की या जन्मामध्ये तुम्ही जे जे म्हणून साधन केलेलं असेल, जे जे म्हणून अभ्यास केला असेल, प्रपंचाचा असेल, परमार्थाचा असेल,
मला परमार्थाचं सांगायचं म्हणाले, पण हा सगळा अभ्यास पुढच्या जन्मामध्ये तुमच्या बरोबर तसाच्या तसा येतो. या जन्मामध्ये जर आपण पारमार्थिक दृष्ट्या दुसऱ्या वर्गात गेलो असेल तर पुढचा जन्म तिसऱ्या वर्गातच होत असतो म्हणाले. हे केलेलं साधन कधीही वाया जात नसतं म्हणाले. म्हणून या जन्मात जितकं आपल्या पदरात पाडून घेता येईल, माता पिता बंधू कांता सर्व सुखाचे सांगाती, हे कायम बॅक ऑफ द माइंड ठेवायचं. याचा अर्थ त्यांच्यासाठी काही करायचं नाही असं नाही, कर्तव्याला कुठेही आपण चुकायचं नाहीये. पण हे लक्षात ठेवा की मी इथून निघाल्यानंतर एकटाच जाणार आहे, एकटाच आलेलो आहे, याची जाण याची बोच जर असलेलं सज्जन हो, मी तुम्हाला काय सांगू, ते बरोबर कार्य करते. म्हणून या जन्मामध्ये जेवढं करता येईल, आतापर्यंत आपण नाही करू शकलो, आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं, आतापर्यंत आपली वृत्ती नव्हती, आतापर्यंत आपल्याला जमलं नाही, आतापर्यंत आपल्याला आवड नव्हती, पण आज तर आहे ना. देन व्हाय वी लेट फॉर द 13 कोटी संकल्प. कशासाठी आपण लेट करतोय, काय करतो, काय साधणार आहेत आपण, का नाही करायचा? आणि हा जपाचा संकल्प सज्जन हो आपल्याला उद्धरून देणार आहे. आदरणीय बाबांच्या प्रवचनात मी एकदा असं ऐकलं, ते म्हणाले तुम्ही जप करा, आणि ते म्हणाले नाही, शेवटी काहीच नाही आठवलं म्हणे, तुम्ही जाताना नुसतं महाराज जरी म्हणालात तरी तुमचा उद्धार होईल म्हणाले. कारण महाराज म्हणजेच नाम आहे, महाराज म्हणजेच अनुसंधान आहे, महाराज म्हणजेच राम आहे, महाराज म्हणजेच नाम आहे. एवढं त्या नामाचं आणि एवढं त्या अखंड स्मरणाचं म्हणजे अनुसंधानाचं महत्व सज्जन आहे. हे सगळं आपण ऐकल्यानंतर जर कार्यान्वित नसेल होत, श्रवण नाथ महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली पण म्हणाली, उद्या ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जयंती उत्सव आहे. 750 वर्ष ज्या सत्पुरुषांनी वर्षांपूर्वी जन्म घेतला, तो भगवान विष्णूंचा अवतार, उद्या त्यांचा 750वा जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय स्तरावर अतिशय आनंदाने साजरा होणार आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हेच सांगितले की आपल्याला आपल्या या जन्माचा, नरदेहाचा, नरजन्माचा उपयोग आपल्या उद्धारासाठी करून घ्यायचा आहे. सज्जनो, शेवटची ओवी, तरी आत्मबोध तात्काळ होय सफळ. सज्जन हो, या वैराग्याने पूर्ण भरलेल्या आणि विवेकाने संपन्न असलेल्या धीर पुरुष ज्ञान मार्गाने भगवंताचे चिंतन करतो आणि त्याला त्याच्या अंतःकरणात तात्काळ आत्म्याचा अनुभव पाहायला मिळतो. म्हणून झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन देणारा, मानवी जीवनातल्या कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी किंवा सुखाच्या प्रसंगी आत्मबोध देणारा नाथ महाराजांचा अभंग जो आपण प्रार्थना म्हणून घेतो तो म्हणूया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत से, आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मुख लीला ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने जैसी स्थिती आहे
ऐशा परी राहे जैसी स्थिती आहे, ऐशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.